नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। सिद्दीकी यांच्या हत्यारांना शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाही, अजित पवार यांचा इशारा। भयावह घटनेचे राजकारण न करण्याचे आवाहन। आमच्याकडे येणाऱ्यांपैकी 80% भाजपचे पदाधिकारी, शरद पवार यांचा दावा। 2-3 दिवसात निवडणुका जाहीर होण्याचा अंदाज। ना युती ना आघाडी, मनसे स्वतंत्र निवडणूक लढवणार, राज ठाकरे यांची मोठी घोषणा। शरद पवार, उद्धव ठाकरे, शिंदेंसह भाजपावर टीकास्त्र। लॉरेन्स गँगने घेतली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी। सोशल मीडियावर सलमानची मदत करणाऱ्यांना धमकावले, हत्येत यूपी हरियाणाचे शूटर सामील। देवेंद्र फडणवीस यांची हकालपट्टी करा, संजय राऊत आक्रमक। सर्वात निष्क्रिय गृहमंत्री म्हणत राज्यपालांकडे राजीनामा घेण्याची मागणी। बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या जीवाला धोका, सुरक्षा वाढवली। बिग बॉस 18चे शूटिंगही थांबवले। विरोधकांना फक्त खुर्चीच दिसते, राजीनाम्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर। बाबा सिद्दीकी यांना गोळ्या घालणारे 2 शूटर बहराईचचे, दोघेही 18-19 वयोगटातील, कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही। आणि सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची सुद्धा। छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, पोलिसांना फ्री हँड देण्याची मागणी। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। एका एजंटाने कपडा कंपनीत कामाला लावतो म्हणून छत्तीसगडमधून 4 जणांना आणत त्यांना बोरवेल चालकाच्या ताब्यात देऊन 80,000 रुपये घेऊन तो पसार झाला। त्या चौघांनाही बोरवेलचे काम येत नसल्याने या कामगारांना डांबून ठेवत मारहाण करण्यात आली। हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांच्यामुळे उघडकीस आला। बीड जिल्ह्यात विविध व्यवसाय करण्यासाठी बाहेर राज्यातील कामगार मोठ्या प्रमाणावर येत आहेत। सुमारे 23 दिवसांपूर्वी एका कपडा कंपनीत कामाला लावतो म्हणून ओडिशा येथील एका एजंटने छत्तीसगडमधून 4 जणांना छत्रपती संभाजीनगर येथे आणून बीड येथील बोरवेल चालकाच्या त्यांना ताब्यात देत त्या बदल्यात 80,000 रुपये घेतले। परंतु त्या कामगारांना बोरवेलचे काम येत नसल्याने त्यांनी बीडमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार बोरवेल चालकाच्या निदर्शनास येताच त्या कामगारांना बीडच्या नवा मोंढा रोडवरील एका खोलीत त्यांना डांबून ठेवण्यात आले। त्यांचे मोबाईलही काढून घेण्यात आले। बोरवेलच्या मॅनेजरने केलेल्या मारहाणीत 2 जण जखमी झाले। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी 4ही कामगारांची चौकशी केली। मारहाण झालेल्या कामगारांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। दिनेश शियाराम मंडावी वय 20 वर्षे, सोनू सोनलाल मंडावी वय 16 वर्षे, गिरवर सारद मराई वय 36 वर्षे, धीरेंद्र पुजारी वय 21 वर्षे, राहणार मुक्काम पोस्ट सालनाता, विश्रामपूर, जिल्हा कोंढागाव, छत्तीसगड असे त्या कामगारांची नावे असून याबाबत अद्याप पोलिसात गुन्हा नोंद झाल्याची माहिती उपलब्ध नाही। राज्यपाल CP राधाकृष्णन हे बीड जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी बीड येथील बीड जिल्हा व्यापारी महासंघ व उद्योजकांशी चर्चा केली। यावेळी बीडमध्ये औद्योगिक विकासासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी व्यापारी व उद्योजकांच्या शिष्टमंडळाने त्यांच्याकडे केली। बीड येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभी करावी, औद्योगिक वसाहतीसाठी माजलगाव बॅकवॉटर योजनेतून पाणी उपलब्ध करावे, उद्योजकांना वीज बिलात लागणारे डिमांड चार्जेस कमी करावेत, साखर उद्योगांना ज्याप्रमाणे पॅकेज दिले जाते त्याप्रमाणे जिनिंग व ऑइल मिल व्यवसायाला पॅकेज देण्यात यावे, तसेच GST भरत असताना विनाकारण व्यापाऱ्यांना लागणारा व्यवसाय कर रद्द करावा, अशा मागण्या व्यापारी व उद्योजकांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल राधाकृष्णन यांच्यासमोर मांडल्या। यावेळी राधाकृष्णन यांनी या प्रश्नावर अधिक माहिती जाणून घेतली। यावेळी बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष तथा उद्योजक अशोक शेटे, बीड जिल्हा जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष अमृतलाल सारडा, सचिव भानुदास जाधव, राजीव संचेती यांच्यासह उद्योजक माधव निर्मळ, मनोज दुग्गड, अभिषेक चरखा, दीपक सोनी आदी उद्योजक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना विमा नाही, अनुदान नाही, शेतमालाला योग्य भाव देखील नाही। त्यामुळे किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी लेखी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी गेले 10 दिवस तेलगाव येथे धरणे आंदोलन केले। मात्र सरकारने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले असून त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अशा मुरदाड सरकारचा दशक्रिया विधी तेलगाव येथे केला। सरकारच्या नावे किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी मुंडन करून 14वा करण्यासाठी शेतकरी पायी चालत बीडच्या दिशेने निघाले आहेत। 13 ऑक्टोबर रोजी तेलगाव येथून निघून
16 तारखेला हे शेतकरी बीड येथे पोहोचतील। या प्रवासात जागोजागी सरकारच्या चुकीच्या धोरणाचा विरोध आणि हक्काच्या लढाईचा एल्गार करत किसान सभेचे हे शेकडो शेतकरी आता बीडकडे आगेकूच करत आहेत। पुढे हे आंदोलन अधिक तीव्र होऊन जिल्हाभरातून प्रचंड प्रतिसाद मिळण्याचे संकेत दिसत आहेत, अशी माहिती किसान सभेचे बीड जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड अजय बुरांडे यांनी दिली। या आंदोलनासाठी दत्ता डाके, अजय बुरांडे, मुरलीधर नागरगोजे, जगदीश फरताडे, भगवान बडे, कडबाने, ब्रह्मानंद देशमुख, विष्णुपंत देशमुख, कृष्णा सोळंके, सुभाष डाके, अशोक डाके, काशीराम शिरसाट, ॲडव्होकेट चोले, दादासाहेब शिरसाट आदींनी परिश्रम घेतले, तर खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट घेत सोबत असण्याचा शब्द दिला। तसेच माजी शिक्षण अधिकारी रामराव लगड यांच्यासह संपूर्ण तेलगाव ग्रामस्थांनी सहकार्य केले। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। श्री अनिल मुरलीधर काळे, राहणार बेलखंडी पोस्ट डोंगर पाटोदा, तालुका बीड, जिल्हा बीड यांना दिनांक 1/7/2024 रोजी त्यांच्या मोबाईलवरती अज्ञात व्यक्तीचा 9881388408 या क्रमांकावरून एकूण 4 मेसेज आले। त्यामध्ये एक लिंक पाठविण्यात आली होती। त्यावर त्यांनी क्लिक केले असता 4 ट्रान्झॅक्शन होऊन काळे यांच्या बँक खात्यावरून परस्पर एकूण 8,58,336 रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक केली। आपली फसवणूक झाल्याचे कळाल्यावरून काळे यांनी पोलीस ठाणे सायबर येथे येऊन गुन्हा रजिस्टर नंबर 68/2024 कलम 318 4 BNS सह 6666 क माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। नमूद गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास गात हे करत असून त्यांना तपास कामी मदतनीस म्हणून पोलीस हवालदार पंचम ओडमारे यांनी काम पाहिले। सदर गुन्ह्यामध्ये सायबर पोलीस ठाणे यांनी तांत्रिक पद्धतीने सखोल तपास करून फसवणुकीची रक्कम, जमा झालेले संशयित आरोपी तथा लाभार्थी बँक खात्याची माहिती प्राप्त करून सदर खात्यावर 7,57,000 रुपये एवढी रक्कम शिल्लक असल्याने ते खाते गोठविण्यात आले। संबंधित बँकेशी व बीड न्यायालय यांच्याशी पत्रव्यवहार करून तक्रारदाराची फसवणूक करून गेलेल्या रकमेपैकी 7,57,000 रुपये एवढी रक्कम तक्रारदार अनिल काळे यांना तात्काळ बीड पोलिसांनी परत मिळवून दिली आहे। सन 2024 मध्ये सायबर पोलीस ठाणे बीड यांनी ऑनलाईन फसवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकरणात तांत्रिक तपास करून एकूण 1,09,13,622 रुपये परत मिळवून दिले आहेत। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशंबर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास गात, पोलीस उपनिरीक्षक RG कासले, पोलीस हवालदार पंचम ओडमारे, दत्ता मस्के, भारत जायभाय दराडे, विजय घोडके, गणेश घोलप, प्रदीप कुमार वायभट व महिला पोलीस अंमलदार सुनीता शिंदे, शुभांगी खरात सायबर पोलीस स्टेशन बीड यांनी केले आहे। सर्व नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार करत असताना आलेली लिंक, फोन, SMS ची खात्री करूनच व्यवहार करावा असे सायबर पोलीस स्टेशन बीड यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।